अखेर घड्याळाचा काटा थांबलाच। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले। आज गुरुवारी त्यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला। बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात लाखोंचा जनसमुदाय जमला होता। लाडक्या दादांना अखेरचा निरोप देताना प्रत्येक डोळा पाणावलेला होता। अजितदादा अमर रहेच्या घोषणांनी परिसर भारावून गेला होता। जनतेचा हा उसळलेला सागर अजित पवारांवरील अपार प्रेम आणि विश्वासाचे दर्शन घडवत होता। राज्य सरकारच्या वतीने तोफांची सलामी देत अजित पवारांना मानवंदना देण्यात आली। त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने 3 दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर केलाय। दरम्यान नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी AAIB ही यंत्रणा अपघाताची चौकशी करत असून पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल दाखल केलाय। 22 जुलै 1959 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील बुडाली प्रवरा येथे जन्मलेले अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे होते। लहानपणापासूनच राजकीय वातावरणात वाढ झाल्यानं त्यांनी राजकारणाचे धडे काकांच्या मार्गदर्शनाखाली घेतले। 1982 साली सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून येत त्यांनी राजकीय वाटचाल सुरू केली। 1993 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवून ते आमदार झाले आणि त्यानंतर कधीही पराभव पाहिला नाही। सलग 8 वेळा आमदार म्हणून त्यांनी जनतेचा विश्वास कायम ठेवला। काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली। मंत्री उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेत राज्याच्या विकासात योगदान दिले। आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कणखर, स्पष्ट वक्ते आणि जनतेशी थेट नाळ जोडणारा नेता गमावलाय। लाडक्या दादांना सुदर्शन मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली।